मुंबई गोवा महामार्गाच्या सावर्डे इथं काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा पुन्हा खालावल्याचं दिसून येत आहे। या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे तडे जाऊन भेगा पडल्यात, त्यामुळे प्रशासनाच्या कामाची पोलखोल झाली। आता भर पावसामध्ये या रस्त्याची डागडुजी केली जाते। प्रशासनाकडनं केवळ सिमेंट टाकून वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचं दिसून येतं। आणि या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणच्या सावर्डे या ठिकाणी आहे। महामार्गाची दशा आपण जर बघितली तर सध्या आपल्याला समोर दिसतंय। महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला सध्या तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे हे तडे वारंवार जातात याच ठिकाणी। आणि याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी प्रवास करताना एक बाईकवरती महिला आहे ती पडली होती आणि तिला गंभीर दुखापत झाली होती। आता सध्या आपण बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी आहे ती संबंधित प्रशासनाकडून होते, मात्र भर पावसामध्ये हे काँक्रिटीकरण टाकलं जातंय आणि पुन्हा वाहून जाते। हा पूर्णतः रस्ता खचलेला आहे आणि अशाच खचलेल्या रस्त्यावरून 4 व्हीलर असेल किंवा बाईक असतील हे सध्या प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा पहिल्याच पावसामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक आमदार आहेत शेखर निकम यांनी सुद्धा वारंवार अधिकाऱ्यांशी बोलणं केलं होतं, या ठिकाणी स्पॉट दाखवला होता, मात्र अधिकारी आहेत हे जाणून बुजून कानाडोळा करतायत। चिपळूण असेल, रत्नागिरी असेल किंवा सावर्डे असेल आणि खेड असेल या ठिकाणचे जे रस्ते आहेत काँक्रिटीकरणाचे ते काही ठिकाणी मोठमोठे तडे गेलेले आहेत। एकीकडे प्रशासन सरकार सांगतंय की आमचं 95% काम पूर्ण झालेलं आहे, मात्र पहिल्याच पावसात या कामाची पोलखोल झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्याची जर परिस्थिती आपण जर बघितली तर ठिकठिकाणी काही किलोमीटरवरती आपण जर प्रवास केला तर अशा प्रकारचे मोठमोठे तडे आणि भेगा गेलेले आपल्याला रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।